रोमकरासपत्र 8वा अध्याय. आजचा विषय आहे देवाचे तारण. रोमकरासपत्र 8वा अध्याय 32वे वचन. प्रभू आपल्याला काय देऊ इच्छितो? ज्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवले नाही तर आपणा सर्वांकरिता त्याला देऊन टाकले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व गोष्टी कसा देणार नाही? हालेलुया. सुंदर वचन आहे. ज्या देवानं आपल्या पुत्राला म्हणजे येशू ख्रिस्ताला देखील राखून ठेवले नाही तर आपणा सर्वांकरता त्याला देऊन टाकले नाही. देवानी पहिली गोष्ट आपल्याला काय दिली असेल? आपल्याला तारण्यासाठी त्याचा पुत्र दिला. देऊ का हो आपण आपला पुत्र, आपला मुलगा कोणाला मरण्यासाठी? देऊ शकू? अब्रामापुढे पण पुत्र मागितला नाही का देवानं? तेव्हा अब्रामाला काय वाटलं असेल? कठीण आहे ना. देवाला काय वाटलं असेल जेव्हा त्याचा पुत्र वधस्तंभी दिलेला? तेव्हा किती दुःख वाटलं असेल. पण इथं लिहिलं आहे की त्याने आपल्या सर्वांकरता त्याच्या पुत्राला देऊन टाकलं. पहिली गोष्ट माझ्या पापांची क्षमा. माणसाला जे काही पहिलं हवं आहे जगामध्ये ती आहे पापांची क्षमा. काय सर्व धर्म कशासाठी निर्माण झाले हो? माणसानं धर्म कशासाठी निर्माण केला? पापांच्या क्षमेसाठी. देव कशासाठी निर्माण केले? मूर्त्या कशासाठी निर्माण केल्या? बकरे कोंबड्या कशासाठी कापायला गेले? गंगेमध्ये डुबक्या कशाला मारायला गेले? तो कुंभमेळा कशासाठी भरवतात? कशासाठी? पापांच्या क्षमेसाठी. की देवानं मला माझ्या पापांची क्षमा करावी आणि मला आशीर्वादित करावं. मी जे काही मागतो ते मला द्यावं. तेच इथे प्रभू सांगतो, वचन सांगतं की ज्या देवानं आपल्या पुत्राला राखून ठेवलं नाही तर तुमच्यासाठी त्याला यज्ञबळी असं अर्पण केलं, तर त्याच्याबरोबर त्या सर्व गोष्टी तुम्हाला ज्या पाहिजेत त्या तो कसा देणार नाही? काय पाहिजे तुम्हाला? भौतिक गोष्टी, आत्मिक गोष्टी, सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला जीवनात जगण्यासाठी पाहिजेत त्या ख्रिस्तामध्ये ठेवलेल्या आहेत. त्यासाठी लिहिलं, ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन आहे, ज्याला पुत्र नाही त्याला जीवन नाही. काय लिहिलंय? ज्याला येशू ख्रिस्त मिळाला आहे त्याला जीवन आहे, ज्याला येशू ख्रिस्त नाही त्याला जीवन नाही. मग आपण काय मागायला येतो? बघा 1 योहान 5वा अध्याय 10 ते 12वं वचन. काय मागतो आपण देवाकडे? प्राथमिकता. 1 योहान 5वा अध्याय 10वं वचन, पान नंबर 1479. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्यामध्येच साक्ष आहे. जो देवाचा विश्वास धरीत नाही त्याने त्याला लबाड केले आहे, कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. आणि ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सर्व कालचे जीवन आहे आणि ते जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. ज्याला तो पुत्र आहे त्याला जीवन आहे, ज्याला तो पुत्र नाही त्याला जीवन नाही. हो. काय लिहिलं आहे? ज्याला पुत्र लाभला आहे, ज्याला येशू ख्रिस्त लाभला आहे, ज्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे त्याला जीवन आहे. ज्याला येशू ख्रिस्त माहीत नाही, जो येशू ख्रिस्ताला नाकारतो त्याला जीवन नाही. मग जीवन नाही मग काय आहे? मरण आहे, अशांती आहे, गरिबी आहे, आजार आहेत, रोग आहेत, दुःख आहेत. पण येशू ख्रिस्तामध्ये आम्ही आनंदी आहोत, कारण ख्रिस्तामध्ये माझी सर्व गरज पुरवली जाते. ज्या दिवसासाठी मला पाहिजे ते त्याच्यामध्ये मला ख्रिस्तामध्ये पुरवलेलं आहे. हालेलुया. जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्यामध्ये साक्ष आहे. जो देवाचा विश्वास धरीत नाही त्याने त्याला लबाड केले आहे. हालेलुया. कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. देवाने आपल्या पुत्राविषयी काय साक्ष दिली? की हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका.
ऐका. काय सांगितलं? कुणाचं ऐकायला सांगितलं आहे? पुत्राचं. येशू जे सांगेल ते तुम्ही करा. मरिया काय सांगते? हा जे तुम्हाला सांगेल ते तुम्ही करा. मोशे काय म्हणतो? माझ्यासारखा एक भविष्यवादी देव तुमच्यामधून निर्माण करील, त्याचे तुम्ही ऐका. जो त्याचं ऐकेल तो तारला जाईल, जो त्याचं ऐकणार नाही तो छेदून टाकला जाईल. आहे. हालेलुया. बायबल काय सांगते? त्याचे तुम्ही ऐका. आणि ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सर्व काळाचे जीवन दिले. आम्ही मेलो तरी मरणार नाही. काय लिहिलंय? आम्ही मेलो तरी मरणार नाही. आम्ही त्याच्याबरोबर सर्वदा राहू. आणि ते जीवन त्याच्या पुत्राच्या मध्ये आहे. कुठे आहे? ख्रिस्ताच्या मध्येच आहे. त्याच्याशिवाय जीवन नाही. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन आहे, ज्याला पुत्र नाही त्याला जीवन नाही. देवाचा क्रोध त्याच्यावरती राहतो. काय लिहिलंय? देवाचा क्रोध त्याच्यावरती राहतो. मग देवाचा क्रोध राहत असेल तर मेल्यावरती कुठे जाणार? वरती की खाली? हालेलुया. खाली जाणार, जिथे किडा मरत नाही, जिथे अग्नी विरजत नाही. सर्व काळचं मरण. हालेलुया. चोर रात्री चोरी चोर कधी चोरी करतो? रात्री. का? कोणी पाहू नये म्हणून ना. की चोरी करताना त्याला कोणी पाहू नये. आता चोर चोरी करतोय आणि त्याच्यावर मी बॅटरीचा फोकस मारला. काय? मी मोठा बॅटरी टॉर्च त्याच्यावरती मारला चोरी करताना, तर काय होईल? काय होईल? तो घाबरेल. एक तर पळेल किंवा एकतर मला शिवाय शाप देईल. हालेलुया. बरोबर की नाही? एक तर तो घाबरून पळेल किंवा जो बॅटरी मारतो त्याला शिव्या मारेल, शिवीगाळ करेल. हालेलुया. बघा, देवाचं वचनही तसंच आहे की देवाचं वचन आपल्याला आपलं पाप दाखवतं. काय दाखवतं? आपण पाप करत असताना देवाचं वचन आपल्यावरती येतं आणि दाखवतं की माझ्या हृदयात पाप आहे. काय होईल? एकतर आपण पश्चाताप करू आणि वचन स्वीकारू आणि प्रभूकडे क्षमा मागू आणि सर्व काळाचं जीवन मिळवून घेऊ. नाही तर का करू? जो वचन दाखवतो त्याला शिव्या मारेल. बरोबर की नाही? बरोबर का? देवाचं वचन तसंच आहे. एकतर ते फोडेल किंवा एकतर ते कठीण करेल. बरोबर? बटाटा आणि अंड्यामध्ये काय फरक आहे? बटाटा माहिती ना? बटाटा तुम्ही काय बोलतो? बटाटाच ना. आणि अंड्याला अंडा. फरक काय? बटाटा कडक असतो ना आणि अंड मध्ये नरम असतं ना. बरोबर? उकळल्यावर काय होतं? उकळल्यावर काय होतं? बटाटा नरम होतो, अंड कडक होतं. मग जेव्हा परिस्थिती येते, देवाची वचनं आपल्याला भेटतात किंवा परिस्थितीमुळे आपण दुःखात जातो, तेव्हा आपलं काय होतं? बटाटा असेल तर नरम हो आणि अंड असेल तर कडक हो. बघा, परिस्थिती बदलेल पण आपलं हृदय नाही बदललं पाहिजे. आपलं हृदय मऊ झालं पाहिजे. कारण प्रभू नम्र जनास कृपा देतो आणि गर्विष्ठास विरोध करतो.
बघा आपण वाचूया योहान 3 अध्याय, योहानाचे शुभवर्तमान 3 अध्याय. सोळा ते 21. पान नंबर 1272, योहान 3:16. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्वकालचे जीवन असावे. कारण देवाने आपल्या पुत्राला जगात पाठवले, त्याला जगाचा न्याय ठरवण्यासाठी नाही, तर जगाचं तारण त्याच्याकडून व्हावं म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय ठरवण्यात येत नाही, जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय ठरवण्यात आलाच आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. आणि तो न्यायाचा ठराव हाच आहे की जगात प्रकाश आला आहे, तरी माणसांनी प्रकाशापेक्षा अंधाराची अधिक आवड धरली, कारण त्यांची कर्मे दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो, आणि कदाचित आपली कर्मे दोषी ठरवली जातील म्हणून तो प्रकाशाकडे येत नाही. परंतु जे खरे ते जो करतो तो आपली कामे देवाच्या ठायी केलेली आहेत अशी ती उघड व्हावीत म्हणून प्रकाशाकडे येतो. हालेलुया. मी चोराचं उदाहरण दिलं ना, की बॅटरी मारली, लाईट मारला की चोर काय करतो, चोरी करायचं सोडून देतो एकतर, नाही तर जो बॅटरी मारतो त्याला शिव्या देतो. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला घेतो, अंगीकारतो, त्याचा नाश होऊ नये. कोणता नाश? इथेही आहे नाश आणि मेल्यानंतरही नाश आहे. तर त्याला सर्व काळचे जीवन असावे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, तो माझ्याबरोबर सदैव राहील. देवानं वचन दिलं आहे आपल्याला. धन्य आशा ज्याला आपण म्हणतो. देवाने आपल्या पुत्राला जगात पाठवले, त्याला जगाचा न्याय ठरवण्यासाठी नाही, तर जगाचे तारण त्याच्याकडून व्हावे म्हणून पाठवले. देवाने जगात जेव्हा पुत्राला पाठवलं तेव्हा त्यानं लोकांचा न्याय करून त्यांना शिव्याशाप दिले का? नाही. त्याला पाप्यांचा मित्र म्हटलं गेलं. दारुड्या, खादाड, पाप्यांमध्ये राहणारा. कशासाठी? कारण तो पाप्यांना तारण्यासाठी आला. त्यांना पाप्यांना जिंकायचं होतं. आणि ज्यांच्यावरती त्यानं लाईट मारला, फोकस मारला, एकतर ते त्याच्याकडे आले, आपली अंधाराची कर्म सोडून दिली आणि ते प्रकाशाकडे आले, नाहीतर ते कठीण झाले आणि त्यांना जीवे मारलं. त्यालाच त्यांनी जीवे मारलं की नाही? दोन गोष्टी होतात. देवाचं वचन आपल्याकडे येतं तेव्हा एकतर आपण कठीण होतो, मला नको, किंवा आपण नरम होतो आणि प्रभूला सांगतो, प्रभू मला वाचव. हालेलुया. हालेलुया. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय ठरवण्यात येत नाही. जो प्रभूला घेतो त्याचा न्याय ठरवला जात नाही, कारण त्यांना आपला विश्वास प्रभूवरती ठेवलेला आहे. मी कुठेही कसाही असो, प्रभू मी तुझा आहे, तू माझ्यामध्ये राहतोस. जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय ठरलाच आहे, कारण त्याने देवाच्या एकुलता एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. त्याचा न्याय ठरलेलाच आहे. मेल्यानंतर तो कुठे जाणार आहे? जो येशू ख्रिस्ताला घेत नाही तो मेल्यानंतर कुठे जाणार आहे? नरकात जाणार आहे. मग तुम्ही कितीही स्वर्गीय लिहा, काय लिहितात ते? वैकुंठवासी, स्वर्गीय, इकडचा वासी, तिकडचा वासी. अरे तुम्ही कुठे गेलात त्याला बघायला? तो मेल्यावर कुठे गेलाय? ते मनाची शांती करून घेतात, स्वर्गीय नाही का? स्वर्गवासी. अरे बापरे, आपोआप पोचला स्वर्गवासी. दारू पित होता, बायकोला मारत होता, चोऱ्या करत होता, लबाडी करत होता, स्वर्गवासी. फसू नका. देवाची थट्टा होत नाही.
आणि तो न्यायाचा ठराव हाच आहे की जगात प्रकाश आला आहे. देवानं आपल्यावरती बॅटरी मारलेली आहे. येशू ख्रिस्त असा जगला की त्यानं आपल्यावरती बॅटरी मारली. त्याच्यासारखा पवित्र कोणच नव्हता. हालेलुया. त्यानं आपल्या जगण्यानं असं दाखवलं की मी पवित्र आहे, तुम्ही मला अनुसरा. हालेलुया. त्यानं जगण्यानं लोकांची पापं उघड केली. आणि त्यामध्ये 2 प्रकारचे लोक होते. एक जे आपली पापं पदरी घेतली आणि त्याच्याकडे आले, आणि दुसरे जे कठीण झाले आणि त्यांनी येशूला जीवे मारलं. आपण कोणत्या प्रकारात मोडतो? पहिल्या प्रकारात मोडाल तर सुखी आहोत की प्रभू तुझं वचन माझ्या पायाला दीप आहे, माझ्या मार्गाला प्रकाश असा आहे. तू जे बोलतोस ते मला घडवतं, माझी पापं मला दाखवतं की मी किती पापी आहे. हालेलुया. तरी माणसांनी, न्यायाचा ठराव हाच आहे की जगात प्रकाश आला आहे, तरी माणसांनी प्रकाशापेक्षा अंधाराची अधिक आवड धरली, कारण त्यांची कर्मे दुष्ट होती आणि ती त्यांना सोडायची नव्हती. काय लोकांना येशू का आवडत नाही हो? सर्व जगामध्ये येशूच्याच नावाची निंदा का होते? आणखी कुणाची होते? बघा, मोहम्मद पैगंबराची निंदा करून बघा काय होते. जिवंत राहाल. बुद्धाची निंदा होते नाही. आणखी कोण? कुणाचीच निंदा होत नाही. येशूच्याच नावाची निंदा होते. का? कारण तो प्रकाश टाकतो. तो प्रकाश टाकतो आणि त्यांच्याने प्रकाश घेवत नाही, कारण त्यांची कर्मे दुष्ट आहेत आणि ती त्यांना सोडायची नाही, म्हणून ते येशूला शिवी मारतात. काय बरोबर की नाही? येशूच्याच नावाची आपल्या भारतामध्ये निंदा का होत आहे? काय एवढा द्वेष आहे? काय कोणते घोडे मारलेत येशूनं? कोणाचे घोडे मारले? त्याचीच हवा घेता की नाही? तोच अन्न देतो की नाही? तो सूर्य देतो की नाही? त्याच्यामध्ये सर्व गोष्टी निर्माण झाल्या, दिसणाऱ्या न दिसणाऱ्या ख्रिस्त येशूमध्ये निर्माण केल्या गेल्या. मग त्याच्या नावाची निंदा का होते? कारण माणसाची कर्मे दुष्ट आहेत आणि ती त्याला सोडायची नाहीत. आणि त्याच्यावर जेव्हा प्रभू प्रकाश मारतो तेव्हा तो त्याला प्रकाश नकोसा असतो. त्याने अंधाराची आवड धरली. कारण जो कोणी वचन 20 वाईट करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो. ज्याला वाईटच करायचं आहे तो ख्रिस्ताकडे येत नाही. ज्याला दारू पिचे तो येईल का हो? ज्याला दारू सोडायची नाही तो इकडे येईल? ज्याला व्यभिचार सोडायचा नाही तो इकडे येईल? नाही. आपण का आलो? मला पाप सोडायचं आहे म्हणून आलो. मला काय पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे म्हणून आला म्हणून टिकणार नाही. मला पाप सोडायचं आहे, मला पवित्र व्हायचं आहे म्हणून आलो आहे. आपला उद्देश आपल्याला माहीत पाहिजे, कारण तो जसा पवित्र आहे तसा पवित्र व्हा असं वचन आहे. हालेलुया. बाकी सर्व गोष्टी तुम्हाला मागावून मिळतील. कदाचित आपली कर्मे दोषी ठरवली जातील म्हणून तो प्रकाशाकडे येत नाही. त्याला प्रकाश आवडतच नाही. परंतु जो खरे करतो तो आपली कामे देवाच्या ठायी केली आहे तशी उघड व्हावीत म्हणून प्रकाशाकडे येतो. जो चांगले करतो त्याच्यावर किती लाईट पडा, त्याला काय फरक पडेल का? हालेलुया. हालेलुया. त्याला काहीच फरक पडत नाही. तुम्ही कधीही त्याला बघा, तो सर्वदा आनंदी. हालेलुया. तसंच बनायचं आहे. कोणी बघतं म्हणून तुम्ही नीट वागता ह्याला काही अर्थ नाही. मला कोणी पाहेल म्हणून मी पाप करत नाही असं याला अर्थ नाही आहे. तो बघतोय
तो मला बघतोय. इस्रायलाच्या रक्षकाला डुलकी लागत नाही. त्याच्या तळहातावरती त्यानं आपल्याला कोरलेलं आहे आणि तो सांगतो माझी नजर तुझ्यावरती नेहमी आहे, मी तुला पाहतो. मग आपल्याला किती सावधान राहिलं पाहिजे की असंच वागून चालेल, चलता है, काही केलं तरी चालतं नाही. हालेलुया. निकोदेमस नावाचा एक माणूस होता. कोण? निकोदेमस. योहान 3 मध्ये लिहिलेला आहे. तोही प्रभूकडे आला. कधी आला? रात्री आला. का? बघू, वाचूया आपण निकोदेमसचं योहान 3 अध्याय 1 ते 3. आणि परुषातला कोणी एक माणूस निकोदेम नावाचा यहुद्यांचा अधिकारी होता. तो रात्री त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, रब्बी, तू देवापासून आलेला शिक्षक आहेस हे आम्हास ठाऊक आहे, कारण हे जे चमत्कार तू करतोस ते कोणालाही आपल्याबरोबर देव असल्या वाचून करता येत नाही. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, वरून जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहण्यास समर्थ नाही. परुषातला कोणी एक माणूस निकोदेम नावाचा यहुद्यांचा अधिकारी होता. कोण होता तो? परुषी होता. परुषी म्हणजे फादर, म्हणजे नियमशास्त्र सर्व माहीत आहे, पाठ, सर्व नियम माहीत आहेत, मोशेचे सर्व नियम माहीत आहेत. धर्मगुरू म्हणू, फादर म्हणू, पंडित म्हणू. आणि यहुद्यांचा अधिकारी होता. नुसता ज्ञानी नव्हता. परुषी म्हणजे ज्ञानी, ज्याला ज्ञान आहे, देवाच्या वचनांचं ज्ञान आहे. आणि दुसरी गोष्ट, अधिकारी होता, म्हणजे त्याला मान आणि सन्मान होता. बरोबर? आणि अधिकारी असल्यामुळे त्याला धनही असेल, पगार असेल की नाही? हां म्हणजे त्याच्याकडे मान होता, त्याच्याकडे ज्ञान होतं, त्याच्याकडे धन होतं. तो कधी आला? रात्री त्याच्याकडे, येशूकडे येऊन म्हणाला, रात्री का आला हो? यहुद्यांच्या भीतीमुळे. का? भीतीमुळे. लोकांना घाबरत असेल. दिवसा का नाही भेटला प्रभूला? लोक बोलतील. लाज वाटली. त्या 3 गोष्टी त्याच्याकडे होत्या, त्या त्याला सोडायच्या नव्हत्या. कोणत्या? परुषी होता, ज्ञान होतं, नियमशास्त्राचं ज्ञान होतं की नाही? अधिकारी होता, मान सन्मान होता, आणि दुसरी गोष्ट त्याच्याकडे धन होतं. थोडं का असे ना असेल, पण ह्या 3 गोष्टी त्याला मनुष्याची भीती घालत होत्या की माणसं मला काय बोलतील. मी येशूला स्वीकारलं तर माणसं मला काय बोलतील. मी येशूकडे गेलो तर माणसं मला काय बोलतील. म्हणून तो रात्री आला. मग येशूने त्याच्यावरती प्रकाश पाडला. काय केलं? प्रकाश. येशूने प्रकाश पाडला त्याच्यावर. त्याला सांगितलं, वचन 3, मी तुला खचित खचित सांगतो, वरून जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहू शकणार नाही. तुला नव्याने जन्म घ्यावा लागेल. तुझं ज्ञान, तुझं नियमशास्त्राचं ज्ञान, तुझा अधिकार आणि तुझी दौलत तुला माझ्याकडे येऊ देणार नाही. तुला नव्याने जन्म घेऊन माझ्याकडे यावं लागेल. तू काय मला देशील ह्याच्याकडे माझं लक्ष नाही. मला तू पाहिजे, आणि जे मी तुला देईन ते तू घे. मी तुला सर्व काळचं जीवन देईन. घेतलं का त्याने प्रभूला? नाही, दुसरीकडे लिहिले तो गुप्त शिष्य होता.
ना, येशूला पुरण्यासाठी कबरेकडे नेताना तोच होता की नाही? आणि तो ज्याची कबर होती तो कोण? योसेफाची कबर होती. त्यावेळेला निकोदेमस पण त्याच्याबरोबर होता. असं लिहिलं की तो गुप्त शिष्य होता. आपण हो का गुप्त शिष्य? हो, गुप्त शिष्य नावाची चीज आहे का इकडे? सगळं गुप्त शिष्य हो आपण, चालेल का? जो मला मनुष्यासमोर पत्करील त्याला मी देवाच्या दूतांसमोर पत्करील, आणि जो मला मनुष्यासमोर नाकारील त्याला मी देवाच्या दूतासमोर नाकारील. गुप्त शिष्य आहे. गुप्त शिष्य का? लोकांच्या भीतीमुळे. अरे उठ, उशीर का करतो? बाप्तिस्मा घे आणि आपली पापे धुवून टाक, म्हणजे तू सर्व काळचं जीवन मिळवशील. हालेलुया. निकोदेमाला ते मिळालं नाही. माहिती नाही नंतर त्याला मिळालं असेल, तसं लिहिलेलं नाही आहे. असो, पण ही गोष्ट असं सांगतं की माझं ज्ञान, माझा अधिकार, माझा सन्मान मला येशूपासून दूर ठेवतो, आणि जे येशू मला जीवन देऊ पाहतो ते मी घेऊ शकत नाही. हालेलुया. एका ठिकाणी प्रभू म्हणतो की तुम्ही नियमशास्त्र शोधता. वचन 5 मध्ये आहे ना, योहान 5 मध्ये बघा, 5:39 आणि 40. योहान 5:39. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यांमध्ये तुम्हाला सर्वकालचे जीवन आहे असे तुम्हाला वाटते, आणि तेच तर माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. तरी तुम्ही जीवन मिळवण्यासाठी माझ्याकडे येण्यास इच्छित नाही. हां, शास्त्री पुरुषांनी येशूला का घेतलं नाही? का त्याला जीवे मारलं? कारण त्यांना वाटलं हा कोणीतरी असाच आहे. पण शास्त्रलेख येशूची साक्ष देत होता की हाच तो आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवा. हालेलुया. जो येणारा आहे तो हाच आहे. पहा, जगाची पापे दूर करणारा देवाचा कोकरा, हाच तो आहे. पण त्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्यांना वाटलं नियमशास्त्राचे नियम मी पाळले म्हणजे मला सर्व काळचं जीवन मिळेल. पण प्रभू म्हणतो, जीवन मिळवण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येत नाही, कारण जीवन मीच आहे, मलाच घे. तो नियमशास्त्र पाळून माझ्याकडे येऊ शकत नाही. कोणीही शक्य नाही, कोणालाही शक्य नाही. कारण जो एका नियमाविषयी चुकतो तो सर्व नियमाविषयी चुकतो, आणि असा कोणीही मनुष्य नाही ज्यानं नियमशास्त्र पूर्णपणे पाळलं नाही. असं एकच आहे, येशूनं सर्व पूर्णपणे पाळलं. तो म्हणाला पूर्ण झाले आहे. हालेलुया. आपल्याला कोण हवं आहे? येशू. हालेलुया. दुसरा एक मनुष्य होता. पहिला मनुष्य होता धार्मिक. दुसरा एक मनुष्य होता, तो होता श्रीमंत. मत्ते 19 मध्ये आपण पाहतो, तरुण होता, श्रीमंत होता, आणि तो म्हणला मी सर्व आज्ञा पाळलेल्या आहेत. मत्ते 19 पान नंबर 1159. मत्ते 19:16. नंतर पहा, कोणी एक त्याच्याकडे येऊन म्हणाला, हे गुरु, मला सर्व काळचे जीवन मिळावे म्हणून मी कोणते चांगले कर्म करावे? तेव्हा त्याने त्याला म्हटले, जे चांगले त्याविषयी मला का विचारतोस? जो चांगला तो एकच आहे, परंतु जर तुला जीवनात जाण्याची इच्छा असली तर आज्ञा पाळ. तो त्याला म्हणाला, कोणत्या? तेव्हा येशूने म्हटले, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, आणि जशी तू आपणावर प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो तरुण त्याला म्हणाला, या सगळ्या गोष्टी मी पाळल्या आहेत, माझ्या ठाई अजून काय उणे आहे? येशूने त्याला म्हटले, जर तुला पूर्ण होण्याची इच्छा असली तर जा, आपल्याजवळ जे आहे ते विकून गोरगरिबांना दे, म्हणजे तुला आकाशात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. परंतु त्या तरुणाने जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा तो खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता फार होती. पहिला मनुष्य निकोदेमस धार्मिक होता. त्याच्याकडे ज्ञान होतं, त्याच्याकडे मान होता, सन्मान होता.
आणि हा मनुष्य नंतर पहा कोणी एक त्याच्याकडे येऊन म्हणाला, हे गुरु, मला सर्व काळचे जीवन मिळावे म्हणून मी कोणते चांगले कर्म करावे? निकोदेमाने काय प्रश्न विचारलेला? योहान 3 मध्ये बघा, निकोदेमाने काय प्रश्न विचारलेला? तू देवापासून आलेला शिक्षक, हे जे तू चांगले चमत्कार करतोस ते देव करता येईल. रब्बी, तू देवापासून आलेला शिक्षक आहेस हे आम्हाला ठाऊक आहे, कारण हे जे चमत्कार तू करतोस ते कोणालाही आपल्याबरोबर देव असल्या वाचून करता येत नाही. त्याचाही तोच प्रश्न होता की मलाही सार्वकालिक जीवन पाहिजे. आणि ह्या श्रीमंत माणसाचाही तोच प्रश्न होता की मला सर्व काळचं जीवन पाहिजे. वचन 17 त्याला म्हटले, जे चांगले त्याविषयी मला का विचारतोस? जो चांगला तो एकच आहे. दुसऱ्या एका ठिकाणी म्हटलंय की बाप जो चांगला आहे त्याच्यापासून कोणी चांगला नाही आहे. तू मला चांगला का म्हणतोस? म्हणजे बाप माझ्यामध्ये आहे आणि मी बापाच्यामध्ये आहे, आम्ही एक आहोत असा तू विश्वास धरतोस का? म्हणून मी चांगला आहे. बाप माझ्यामध्ये राहतो म्हणून मी चांगला आहे, बापाशिवाय मी चांगला नाही असा तू विश्वास धरतोस का? आणि मी तो आहे असा तू विश्वास धरतोस का? जो चांगला तो एकच आहे, तो देव आपला पिता. परंतु जर तुला जीवनात जाण्याची इच्छा असेल तर आज्ञा पाळ. जुन्या करारात काय होतं? सर्व काळच्या जीवनात जाण्यासाठी काय पाळायचं होत्या? आज्ञा. कोणत्या? तो त्याला म्हणाला, कोणत्या? 613 आज्ञा आहेत, 630 आज्ञा आहेत. किती आहेत? किती आज्ञा आहेत? नियमशास्त्रात किती आज्ञा आहेत? 10? किती? बोला. 630. किती? 630. पहिल्यांदा माहीत पडलं वाटतं तुम्हाला. पाळल्यात? कोणी पाळल्यात 630 आज्ञा? अरे 630 सोडा, 10 कोणी पाळल्यात? हात वर करा. मला तुमचे पाय पाहायचेत. हालेलुया. प्रभू प्रकाश पाडतो. तुला जीवनात जाण्याची इच्छा असेल तर आज्ञा पाळ. ठीक आहे, बरोबर आहे. नियमशास्त्र पाळ. तुला जीवनात जायचं आहे, नियमशास्त्र पाळ. तो त्याला म्हणतो, कोणत्या आज्ञा? येशूने त्याला उत्तर दिले, तू खून करू नको, तू चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर. 10 आज्ञा त्याने सांगितल्या येशूनं. 10 आज्ञा पाळ. आणि जशी तू आपणावर प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. बरोबर? येशूनं प्रकाश पाडला. बघा वचन 20, तो तरुण त्याला म्हणाला, ह्या सगळ्या गोष्टी मी पाळल्या आहेत. बाप रे, तुमच्यातला कोण सांगू शकतो या सगळ्या गोष्टी मी पाळल्या आहेत? आहे का एवढी डेअरिंग? मेरे 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 जैसा कोई नहीं. ह्या सगळ्या गोष्टी मी पाळल्या आहेत. क्या बात आहे. आज असं कोणी असेल तर आपण त्याला काय बनवू? पास्टर. ये बरा माणूस आहे, ये पास्टर, सगळ्या आज्ञा पाळतो. अरे बापरे, क्या बात आहे. माझ्या ठाई. पण त्यानं प्रश्न विचारला, माझ्या ठाई अजून काय होणे आहे? माझ्या ठाई काय होणे आहे? तुला काय वाटतं माझ्या ठाई अद्याप होणे आहे? मी स्वर्गात का जाऊ शकत नाही? येशूने त्याला म्हटले, जर तुला पूर्ण होण्याची इच्छा असली तर जा, आपल्याजवळ जे आहे ते विकून गोरगरिबांना दे, म्हणजे तुला आकाशात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. हालेलुया. तो तरुण होता. ताकद होती की नाही? जोम होता, जिद्द होती, चिकाटी होती. दुसरं काय होतं?
धनवान होता, धन होतं त्याच्याकडे, आज्ञा पाळणं, सेल्फ रायचसनेस, काय स्वतःचं न्याय पण त्याच्याकडे होतं, स्वतःचं न्याय पण, मी आज्ञा पाळल्या आहेत. दुसरं काय होतं? मान होता. पैसा असलेल्या व्यक्तीला काय असतो? मान असतो की नाही? हां, मान होता, बळ होतं, सन्मान होता, पैसा होता, स्वतःचं न्याय पण होतं. लोक बरं बोलत होते ना, सर्व आज्ञा पाळलेले ना, लोक बरं बोलायची की नाही? हा कुणाचं वाईट करत नाही, हा हे नाही करत, हा चोरी नाही करत, हा खोटं नाही बोलत, हा लबाडी नाही करत, आईबापाचा मान करतो, हे करतो, ते नाही करत, ते नाही करत, ते नाही करत. लोकांपुढे बरा होता. पण येशू पुढे गेल्यावरती येशू त्याला गोष्ट सांगतो, त्याच्या हृदयात जे होतं की तुझ्यामध्ये काय कमी आहे, तुला धनाची आणि देवाची सेवा करता येणार नाही, तुला माझ्या मागे यायचं आहे, तुला हे सर्व सोडावं लागेल, तुला मान सोडावं लागेल, तुझं धन सोडावं लागेल, तुझं स्वतःचं न्याय पण सोडावं लागेल, आणि तुला सन्मान सोडावं लागेल, तुझं बळ, तुझी स्वतःची ताकद तुला सोडावी लागेल, आणि माझ्या मागे ये, तुझं सर्व काही जे आहे ते गोरगरिबांना दे. हालेलुया. प्रभूकडे येणं सोपं आहे की कठीण आहे? जीवनाचा मार्ग कठीण आहे की सोपा आहे? कठीण आहे. वचन 22, परंतु त्या तरुणाने जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा तो खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची पुष्कळ मालमत्ता होती. खुद्द जीवनानं त्याला बोलावलेलं, खुद्द जीवन त्याच्या पुढे उभं होतं आणि त्याला बोलावलेलं, ये माझ्या मागे ये, हे सर्व सोड आणि माझ्या मागे ये, तुला सर्व काळचं जीवन मी देतो. पण ह्या जगातल्या गोष्टी त्याला अडकवून ठेवल्या. धन, मान, अभिमान, जीवनाचा अभिमान, त्याला येशूकडे जाऊ दिलं नाही. तो खिन्न झाला आणि निघून गेला. हालेलुया. निकोदेमाकडे काय होतं? ज्ञान होतं, मान होता. येशूने त्याला तेच म्हटलं, तू माझ्या मागे. तोही निघून गेलास. हालेलुया. जगातली लोक का निघून जातात येशूपासून? मान सोडायचं नाही, पाप सोडायचं नाही, धन सोडायचं नाही, स्वतःचं न्याय पण सोडायचं नाही. हालेलुया. आपण सोडले का? सोडले तर आपण सुखी, नसेल सोडलं तर सोडा आणि या प्रभूच्या मागे. दुसरा एक माणूस होता. किती माणसं पाहिली आपण? दोन. एक तिसरा माणूस होता, त्याचं नाव होतं जक्कई. काय माणूस त्याचं नाव? जक्कई. लूक 19. लूक 19 1 ते 10. पान नंबर 1256. आणि तो यरीहोत येऊन त्यामधून जात होता, तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक माणूस होता. तो तर जकातदारांचा प्रमुख होता आणि तो धनवान होता आणि येशू कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न तो करीत होता. परंतु दाटीमुळे त्याचे चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावून त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण तो त्या वाटेने जाणार होता. आणि येशू त्या ठिकाणी आला तेव्हा तो वर पाहून त्याला म्हणाला, जक्कई, लवकर खाली उतर, कारण आज मला तुझ्या घरी राहिले पाहिजे. मग त्याने लवकर खाली उतरून आनंदाने त्याचा अंगीकार केला. तेव्हा हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. ते म्हणाले, तो पापी माणसाच्या घरी उतरायला गेला आहे. पण जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, हे प्रभू, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो.
आणि जर मी कुंभांडाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत देतो. तेव्हा येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण मिळालं आहे, कारण हाही अब्रामाचा मुलगा आहे. कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधायला व तारायला आला आहे. हालेलुया. म्हणजे आपल्या ज्ञानामुळे, आपल्या धनामुळे, आपल्या सन्मानांमुळे येशूला सोडून गेले. त्यांना सर्व काळचं जीवन मिळालं नाही. मग हा एक जो पापी माणूस होता, जकातदारांचा मुख्य आरटीओ नाही का, कपची काढते कुठे जाते सगळी. कपची माहिती आहे ना, काय काय बोलतात तुम्ही त्याला, ते देतात, ते इकडे उभे असतात त्यांना, हां, लाच. सगळे लाचीची पर्सेंटेज काय बोलत त्याला, सगळी लाच कुठे पोचायची, आरटीओ जक्कईच्या घरी बसलेला असायचा टेबल घेऊन आणि मोजत बसलेला असायचा. तो येशू येरिहोत येऊन त्यामधून जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक माणूस होता. तो जकातदारांचा प्रमुख होता आणि धनवान होता. काय होतं त्याचं वैशिष्ट्य? पहिला माणूस होता. कोण होता? माणूस. तो जकातदारांचा प्रमुख होता. जकातदार कोण होते? लोकांना आवडायचे का? नाही. लोक त्यांचा द्वेष करायचे दिसल्यावर. कारण ते काय करायचे? लुबाडायचे. 10 कोंबड्या नेत असतील तर 2 कोंबड्या घ्यायचे, 2 बोकड नेत असतील तर 1 बोकड घ्यायचे. पावती नव्हती फाडत, बिनपावती फाडता. त्यामुळे लोक त्यांचं काय करायचे? द्वेष करायचे. आणि हा तर त्यांचा प्रमुख होता. मग ह्याचा किती द्वेष करत असतील, कारण सगळं ह्याच्याकडे जायचं. धन होतं ना, मान होता का? होता का? नाही. आजच्या आमदाराला मान नसतो का? आरटीओला मान नसतो? कसला कोणता मान असतो? सन्मान की अवमान? लोक किती घाणेरडं केलं असेल पण त्याच्याकडे पैसा असेल तर त्याला मान नसतो? उद्घाटन करायला कोणाला बोलवतात? आमदाराला. चांगल्या माणसाला? मला कधीच नाही बोलवत. बोलवलं मला? नाही. का? मी कोणाचे घोडे मारलेत? कुणाला बोलवतात? मंत्र्यांना. हां, चांगले असतात. मान असतो? असतो का नाही? असतो की नाही? हां. जक्कयाला मान होता की नाही? होता. पैसा होता, मान होता. बरोबर. जे निकोदेमाकडे होतं ते त्याच्याकडे होतं. जे त्या श्रीमंत माणसाकडे होतं ते जक्कयाकडे होता. पैसा होता, मान होता. आणि येशू कोण आहे हे पाहायचा प्रयत्न तो करीत होता. येशूकडे त्याला जाता येत नव्हतं. तो ठेंगणा होता. कसा होता? किती फूट? 1.5 फूट, 2 फूट, 3 फूट माहीत नाही, पण ठेंगणा होता. आणि यहुदी लोक किती, त्यांची उंची कशी असते? 6 फूट. मग सगळा घोळका असेल तर त्याला येशू कसा दिसणार? पण त्याने आयडिया केली. ठेंगणी माणसं चॅप्टर असतात. चॅप्टर असतात की नाही? हां, बघा, तो चॅप्टर होता. त्यामुळे तो पुढे जाऊन तो पुढे गेला. इकडे घोळका चाललाय ना असा, तो पुढे गेला धावत धावत. आणि येशूला पाहण्यासाठी उमराच्या झाडावर चढला. एक झाड दिसलं त्याला उमराचं, आणि त्या रस्त्याला होतं जिथून येशू जात होता. त्या उमराच्या झाडावरती चढला येशूला बघण्यासाठी. त्याच्या हृदयात उत्कंठा होती की येशू कोणीतरी आहे
जो पाप्यांच्या बरोबर चालतो, जो पाप्यांना जवळ घेतो, जो पाप्यांची क्षमा करतो. हालेलुया. त्याने जाणलं असेल, त्यांना कोणीतरी सांगितलं असेल येशू जात आहे. वचन 5, येशू त्या ठिकाणी आला. त्या उमराच्या झाडाखाली जेव्हा येशू पोचला तेव्हा येशूने वर पाहून त्याला म्हणाला, जक्कई लवकर खाली उतर. तुमच्यामध्ये उत्कंठा आहे येशूला पाहायची. येशू तुम्हाला म्हणेल, ये मला पहा. हालेलुया. उत्कंठा असेल तर कृती असायला हवी. जक्कयानं काहीतरी कृती केली. उत्कंठाच नुसती महत्त्वाची नाही, उत्कंठेला कृती पाहिजे. प्रभूला पाहायचं आहे, मला बसावं लागेल, मला काहीतरी करावं लागेल. त्याला प्रभूला पाहायचं होतं, तो उमराच्या झाडावर चढला, तो धावत गेला पुढे, त्यानं काहीतरी केलं. आपण असंच बसून मला प्रभूला पाहायचं आहे होणार नाही, आपल्याला कृती करावी लागेल. येशूने त्याला म्हटले, आज मला तुझ्या घरी राहिले पाहिजे. वाह, क्या बात आहे. काय म्हटलं जक्कयाला? जक्कई खाली ये, लवकर खाली ये, मला आज तुझ्या घरी यायचं आहे. जक्कयाला बरं वाटलं की वाईट वाटलं? हां, माझ्या कर्माचं फळ मला मिळालं. हालेलुया. माझ्या उत्कंठा, येशूला जाणण्याची उत्कंठा माझी पूर्ण झाली. आज येशू माझ्या घरी येणार आहे. मग त्याने लवकर खाली उतरून आनंदाने त्याचा अंगीकार केला. त्याला वाईट वाटलं का येशू माझ्या घरी येणार आहे? येशू आला म्हणजे त्याचे शिष्य येणार ना, मग पार्टी होणार ना, मग पैसे खर्च होणार ना. तो कंजूस होता ना, होता की नाही? होता. पण येशूसाठी त्याने कंजूसगिरी सोडली की नाही? ये त्याचे शिष्यही आले असतील, त्यांना जेवण बनवलं असेल. हालेलुया. त्याने त्याचा अंगीकार केला. हा प्रभू म्हणतो, मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकेल आणि दार उघडेल तर मी त्याच्यामध्ये आत येईन, मी त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. प्रत्येकाला आहे. ह्या वचनानं माझं अंतःकरण बदललं 22-23 वर्षापूर्वी. कोणतं वचन? पहा, मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. जर तू माझी वाणी ऐकशील आणि मला आत घेशील तर मी आत येईन, मी तुझ्याबरोबर राहीन, मी तुझ्याबरोबर जेवीन आणि तू माझ्याबरोबर जेवशील. आणि त्या वचनामुळे आज मी इथे उभा आहे. माझ्याकडे धन नव्हतं, मान नव्हता, बल नव्हतं, सर्व काही होतं. पण जेव्हा प्रभूची वाणी ऐकली तेव्हा मी माझं दार उघडलं. प्रभू ये, तुझ्याशिवाय मला आणखी काही प्रिय नाही. हालेलुया. जक्कई होता, त्यानं त्याचा अंगीकार केला. घे बापा, ये माझ्या हृदयात राहायला, ये माझा ताबा घे. त्यानं त्याच्या मानाचा पर्वा केली नाही, त्यानं त्याच्या धनाची पर्वा केली नाही, त्याने त्याच्या ठेंगणेपणाची पर्वा केली नाही की ठेंगणा आहे म्हणून मला प्रभू दूर लोटेल. हालेलुया. आपण कसंही असू, कोणत्याही जातीचे असू, कोणत्याही धर्माचे असू, जर प्रभू तुम्हाला हवा असेल तर त्याला हाक मारा. तो कोणाला नाकारत नाही. कुणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा आणि तारण प्राप्त करून घ्यावं अशी देवाची इच्छा आहे. सर्वांनी, कारण तो सर्वांसाठी मेलेला आहे. हालेलुया. तेव्हा वचन 7, हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. का कुरकुर करू लागले? कारण प्रभू एवढा पवित्र आणि जक्कई एवढा पापी. हा पवित्र माणूस त्या पाप्याच्या घरी कसा जायचा? लोकांचा प्रश्न तोच होता. हालेलुया. ते म्हणाले, हो, तो पापी माणसाच्या घरी उतरायला गेला आहे. हालेलुया.
कुष्ठरोगी कोणी असेल, बरोबर, त्याला आपण शिवू का हो? हां, का? कारण त्याचा कुष्ठरोग मला लागेल, बरोबर. येशूने कुष्ठरोगाला शिवलं, काय झालं? कुष्ठरोग येशूला आला की येशूचं जीवन त्याच्यामध्ये गेलं? येशूचे जीवन. हालेलुया. मग येशू पाप्यांना हात लावतो तेव्हा येशूचं जीवन त्यांना शुद्ध करतं की त्याचं पाप येशूमध्ये येतं? येशूचं न्याय पण त्याच्यामध्ये जातं. ज्याला ज्याला येशू स्पर्श करतो, ज्याच्या हृदयामध्ये येतो, त्याला येशू न्यायी बनवतो. कारण येशूनं त्याचं पाप घेतलेलं आहे. हालेलुया. मग तो पाप्याच्या घरी गेला तेव्हा जक्कईला त्याने हात लावला असेल की नाही? मग जक्कईची पापं त्यानं क्षमा केली की नाही? केली. हालेलुया. जक्कईला माहीत होतं तो पापी आहे. तो म्हणाला का मी सर्व आज्ञा पाळल्या आहेत? नाही. त्याला माहीत होतं तो पापी आहे. त्याला माहीत होतं त्याला तारणाची गरज आहे, त्याला जीवनाची गरज आहे, आणि तो शोधत होता. त्यामुळे तो झाडावर चढला. जर तो शोधत नसेल तो झाडावर चढला नसता आणि त्याचं नावही इथे आलं नसतं. हालेलुया. बघा, प्रभू आपल्यामध्ये आल्यावरती, प्रभू आपल्या घरी आल्यावरती काय होतं? आपलं जीवन बदलतं. प्रभू धर्म बदलत नाही, आपलं जीवन, आपलं मन, आपलं हृदय बदलतं. आपलं वागणूक बदलते, आपला स्वभाव बदलतो, आपली वर्तणूक बदलते, आपलं बघणं बदलतं, आपलं बोलणं बदलतं, आपलं वागणं बदलतं, आपलं ऐकणं बदलतं, आपलं चालणं बदलतं, आपलं करणं बदलतं. प्रभू मध्ये आल्यावरती आपण बदलतो. येशू जक्कयाच्या घरी राहण्यास आला, जेवण्यास आला. मग हे जक्कय बदलला. अशी कोणतीही गोष्ट त्याला बदलू शकत नव्हती जगातली. शास्त्री पुरुषी त्याला बदलू शकत होते? ते तर त्याला पापी म्हणत होते. ते पाप्यांबरोबर खात पण नव्हते. येशू जक्कयाच्या घरी आला, जक्कयाचं मन, हृदय बदलून गेलं. हालेलुया. त्याला जीवन मिळालं आणि त्याने जीवन घेतलं आणि त्या जीवनाचा परिणाम त्याने आपल्या वर्तणुकीतून दाखव दिला की येशू माझ्या घरी आलेला आहे. मी बदललेलो आहे. मी पूर्वीसारखा राहिलो नाही. आपण बदललो, बदलत आहोत. हो. मग जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, हे प्रभू पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो. झाला बदल? त्या धनवान माणसाला सांगितलेलं, तू तुझी संपत्ती सोड आणि ये माझ्या मागे. आपली संपत्ती गरिबास दे. तो बदलला नाही. जक्कय धनवान माणूस नाही होता ना. मी सर्व आज्ञा पाळल्या आहेत. जक्कय कोणतीच आज्ञा पाळली नसेल. चोर होता, लुडा, सगळं काही करत असेल. जेव्हा प्रभू आला तेव्हा तो बदलला. प्रभूच्या सान्निध्याला त्यानं मान दिला. मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो. मी जे लुबाडलं आहे ते परत करतो, वाटून टाकतो. आणि जर मी कुभांडाने कुणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. हालेलुया. किती वर्ष जकातदारी करत असेल तो? त्याचं वय लिहिलेलं नाही आहे. 20 वर्ष करत असेल ना. मग 20 वर्षापूर्वी त्याने कोणाचे 10 रुपये घेतले असतील तर 20 वर्षानंतर ते किती झाले? बोला. 5 वर्षांनी डबल होतात ना. बँकेत ठेवले तर 10 रुपये 5 वर्षांनी, म्हणजे त्याचे 5 वर्षांनी 20 रुपये, 10 रुपये 10 वर्षांनी 40 रुपये, 15 वर्षांनी बोला 80 रुपये.
तुम्ही मॅथ्समध्ये गडबड करता. आणि 20 वर्षांनी 160 रुपये, बरोबर. मग त्याच्याकडेची आता अर्धी त्यांना दिली, अर्धी संपत्ती गरिबांना दिली. मग अर्धी जी राहिली त्याच्यामध्ये त्याने इतक्या लोकांचं लुबाडलेलं, त्यांना चौपट परत केलं. मग त्याच्याकडे किती राहिलं? काहीच राहिलं नसेल. आणि पुढे त्याने आपले जकातदारी पण सोडली असेल, त्यामुळे त्याला इन्कम पण बंद झालं असेल, त्याचा मान पण गेला असेल. आपण करतो विचार, आपण वाचतो सोडून देतो. हालेलुया. तेव्हा येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण मिळाले आहे. हालेलुया. तू विश्वास ठेव, म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. एकट्या जक्क्यामुळे त्याचे आई वडील, भाऊ बहीण, जे काही पोरंबारं असतील ती सगळी तारली गेली. तू प्रभूला घे. तू म्हणशील माझी बायको आली तर मी येईन प्रभूमध्ये, माझे आई वडील आले तरच मी येईन, माझा नवरा आला तरच मी प्रभूमध्ये येईन. तू घे. प्रभू तुझ्या दाराशी उभा आहे, तू घे. तू आपलं दार उघड, तो तुला बदलेल आणि तुला बदलल्यावरती तो त्यांना बदलेल. तू विश्वास ठेव, तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. जक्कयाच्या घराण्याचं तारण झालं, कारण हाही अब्रामाचा मुलगा आहे. हालेलुया. त्यालाही अब्रामाचे आशीर्वाद होते, ते येशू ख्रिस्तामध्ये त्याला प्राप्त झाले. कारण मनुष्याचा पुत्र जे हरवले ते शोधायला व तारायला आला आहे. आपण हरवलेलो होतो, त्यांना शोधायला आणि तारायला आला आहे. त्यांचा न्याय करून त्यांना मारायला आला नाही. इतकं देव आपल्यावर प्रेम करतो. हालेलुया. हालेलुया. विश्व किती मोठा आहे, किती मोठा आहे विश्व. त्याचा शेवट लागत नाही. विश्वाचा अंत लागतो नाही. पृथ्वी केवढी मोठी आहे. विश्वच धरलं तर पृथ्वी एवढी छोटीशी असेल, शेंगदाण्या एवढी, आपल्या काय ते बोलतात मटरच्या दाण्या एवढी, चण्या एवढी. आणि त्या चण्यावरती आपण आहोत. हा, किती मोठे आहोत, खूप मोठे आहोत. नाही, सूर्य समजा फुटबॉल असेल तर पृथ्वी केवढी आहे, चणा, बरोबर. आणि त्या चण्यावरती आपण आहोत. आणि आपल्याला मान आहे, आपल्याला धन आहे, आपल्याला हे आहे, आपल्याला ते आहे. आपण खूप मोठे आहोत. प्रभू सांगतो, मी सर्व निर्माण केलेलं आहे. बघा, अनुवादाच्या पुस्तकामध्ये 10व्या अध्यायात अनुवाद 10 14 वचन. पहा, आकाश व आकाशांचे आकाश, पृथ्वी व तिच्यातले सर्व काही यहोवा तुझा देव याचे आहे. आकाश व आकाशांचे आकाश, पृथ्वी व तिच्यातले सर्व काही यहोवा तुझा देव याचे आहे. आपण गाणं म्हटलं आज काहीतरी, पृथ्वी और सृष्टी तेरी आहे. काय गाणं होतं ना, काय गाणं होतं रे. हां, हाँ, तेरी सृष्टी तेरी पृथ्वी सब तेरा कुछ है ऐसा. हां, तसं काहीतरी गाणं होतं. काय लिहिलंय, आकाश व आकाशांचे आकाश, पृथ्वी व तिच्यातले सर्व काही यहोवा तुझा देव याचे आहे. हालेलुया.
एक असा ग्रह आहे जो पृथ्वीच्या साधारण 9 पट मोठा आहे आणि तो पूर्ण हिऱ्याने भरलेला आहे. कॅनक्री 55 त्याचं नाव आहे. काय? एक असा ग्रह आहे पृथ्वीपेक्षा 9 पट मोठा आणि तो हिऱ्यांनी भरलेला आहे. देव किती श्रीमंत आहे, देव किती विशाल आहे, आपण किती धूळ मातीचा कण, तरी देव आपल्यावर प्रेम करतो. हालेलुया. आकाशांच्या मध्ये तो राहतो. आणि आपण जेव्हा तो आपल्याला बोलवतो तेव्हा त्याला काय सांगायचं? जेव्हा तो आपल्या दाराशी उभा आहे, ठोकत आहे, तेव्हा आपण काय करायचं? नाकारायचं नाही. प्रभू ये, माझा ताबा घे. मी नगण्य, माझा मान तो काय, माझं धन ते काय, माझा मीपणा तो काय, मेल्यावरती सगळं मातीत जाणार. परंतु तू जे मला देतोस ते माझ्याबरोबर सर्व काळ राहणार आहे. तू मला घेणार आहेस. आज प्रभू बोलवत आहे. सांगू त्याला, प्रभू मला बदल. सुई बघितली आहे, सुई आपण शिवतो ती ह्या बिल्डिंगमध्ये लपवली चालेल? कुठे कुणाला मिळेल? हां, नाही ना. पाटील पाड्यात लपवली मिळेल? नाही. तलासरीत लपवली मिळेल? मग विश्वामध्ये आपण कसे आहोत? एक लपलेले, सुईसारखे लपलेले, तरी देव आपल्याकडे पाहतो. देवाला आपलं नाव माहीत आहे. मी नावाने तुला ओळखतो. तो म्हणतो, अरे याकोबा, अरे किड्या, अरे किड्या. काय म्हणतो देव? किड्या. आणि आपण स्वतःला काय म्हणतो? राजा. मी यो हाय, मी त्यो हाय. देवापुढे सगळे किडे. परंतु तो आपल्यावर प्रेम करतो. आणि प्रेमाची प्रीती त्याने आपल्यावर परिमाण असं दाखवलं की माझा पुत्र तुझ्यासाठी दिलेला आहे. तू त्याला घे, तुला सर्व काही मिळेल. आपण काय मागायला आलो आज? आज मागू, प्रभू मला तू हवा आहेस, तुझी समक्षता हवी आहे. मला बदल, माझे विचार बदल. जसं जक्कयाला तू बदललंस, त्याचं मन परिवर्तन झालं. तुझ्या फक्त येण्यानं, तुझ्या समक्षतेनं तो बदलला. मला आज तुझ्या समक्षतेत बदल. तुझ्याशिवाय मला कोणी बदलू शकत नाही. तुझ्या वचनाशिवाय मला कोणी बदलू शकत नाही. हे वचन, जे प्रकाश तू माझ्यावरती टाकलेला आहेस, तो मी नाकारू नये, तर मी माझी पापं पदरी घेऊन तुझ्याकडे यावं. तुला धिक्कारू नये. आमेन. मग सगळ्या गोष्टी प्रभू देणार नाही? हालेलुया. मागूया प्रभूकडे, प्रभू आज मला सांभाळ, माझा ताबा घे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्वजण आपण आपल्या